वसा जनसेवेचा। पशुधनाच्या संरक्षणासाठी राबवली जाणारी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी NDLM नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन योजना बुलढाणा जिल्ह्यात अक्षरशः देऊळघाट, पाडळी, हतेडी, रायपूर, धाड या गावात भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। लसीकरणाच्या नावाखाली केवळ कागदावर आणि पोर्टलवर बनावट नोंदी करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवर सुनियोजित डिजिटल दरोडा टाकण्यात असल्याचे ठोस पुराव्यावरून स्पष्ट होत आहे। हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून डेटा चोरी, बनावट लसीकरण, लसींचा काळा बाजार आणि सरकारी यंत्रणेच्या संगणमताचा मोठा कट असल्याचा गंभीर आरोप होत आहे। पहिला, पुनर्जन्म मिशन। 10 ते 12 वर्षांपूर्वी मृत जानवरे पोर्टलवर जिवंत। रायपूर परिसरात असा चमत्कार घडल्याची नोंद NDLM पोर्टलवर आहे, जो विज्ञानालाही लाजवेल। 10 ते 12 वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या जनावरांचा 2025 मध्ये जिवंत दाखवून त्यांचे यशस्वी लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे। मेलेल्या जनावरांच्या नावावर लसी दाखवून शासनाचा पैसा लाटणे म्हणजे मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणे नसून काय आहे। दुसरं, बंद दवाखान्यातून अदृश्य डॉक्टरांचे हजारो लसीकरण। धाड येथील पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या 3 वर्षांपासून कुलूप बंद आहे। प्रत्यक्षात दवाखाना बंद, कर्मचारी गैरहजर, पण सरकारी पोर्टलनुसार याच दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील 11 गावांमध्ये हजारो जनावरांचे लसीकरण झाले आहे। प्रश्न स्पष्ट आहेत, दवाखाना बंद असताना लसी आली कुठून? लसीकरण केले कोणी? डॉक्टर प्रत्यक्ष न येता पगार कोणासाठी घेत आहेत? हा प्रकार लसींचा साठा काळ्या बाजारात विकला जात असल्याचा गंभीर संशय निर्माण करतो। तिसरा, नल युजरचा कहर। एकाच बॅचमधून 2800 बनावट एंट्री। देऊळघाट परिसरात IT ॲक्टची उघडपणे पायमल्ली करण्यात आली आहे। NDLM पोर्टलवर SB पवार नल या संशयास्पद अपूर्ण ओळखीच्या युजरने 2800 पेक्षा जास्त लसीकरण नोंदी केल्याचे आढळून आले आहे। नियम, एका बॅचमध्ये बॅच नंबर 01F/T00925 फक्त 500 डोस असतात। घोटाळा, त्याच बॅचमधून 2800 डोस वापरल्याची नोंद पोर्टलवर आहे। निष्कर्ष, उरलेल्या 2300 लसी कुठे गेल्या? हा प्रकार म्हणजे डेटा चोरी, बनावट नोंदी आणि डिजिटल दरोडा आहे। पगार लाखात, काम मात्र भ्रष्टाचारात। ज्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना शासन महिन्याला 1 लाख रुपयाहून अधिक पगार देते, ते दवाखाने बंद ठेवून बसले आहेत। हा पगार जनतेच्या करातून दिला जातो की भ्रष्टाचार झाकण्यासाठी दिली जाणारी लाच आहे, असा संतप्त सवाल भ्रष्टाचार विरोधी समितीचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष जाकीर मिर्झा यांनी उपस्थित केला आहे। प्रशासनाचे मौन म्हणजे गुन्हेगारांना संरक्षण। इतके ठोस डिजिटल पुरावे, पोर्टल रिपोर्ट्स, बॅच नंबर विसंगती समोर येऊनही अद्याप एकाही दोषीवर FIR का नाही? कोणाच्याही चौकशीचे आदेश का नाहीत? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय एवढा मोठा घोटाळा अशक्य आहे। प्रशासनाचे हे मौन म्हणजे या लूटमारीत त्यांचाही सहभाग असल्याचा संशय अधिक गडद करत आहे। थेट सवाल, मौन म्हणजे सहभाग का? जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त या संपूर्ण प्रकरणावर गप्प का आहेत की त्यांनीही या घोटाळ्यात वाटा मिळत आहे? ही माझी वैयक्तिक लढाई नाही, हा जनतेच्या हक्काचा आणि शासनाच्या तिजोरीचा पैसा आहे। जोपर्यंत या घोटाळ्याचा मास्टरमाइंड गजाआड जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।